परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। सर्व उपस्थित समाज बांधवांना आज आपल्या सर्वांना माहिती असेल की नुकतंच महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीमध्ये आरक्षण उपवर्गीकरण करण्याचं या ठिकाणी सरकारच्या विचाराधीन आहे आणि नुसतंच विचाराधीन नसून सरकार आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या या ठिकाणी पुरेपूर प्रयत्नात आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने म्हणजे या भाजप सरकारने या ठिकाणी तशा पद्धतीचे प्रयत्न देखील सुरू केलेले आहेत। आता आरक्षणात उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जातींमध्ये ज्या 59 जाती येतात या जातींमध्ये आरक्षणाची विभागणी करणे म्हणजेच आरक्षण उपवर्गीकरण। उपवर्गीकरण संदर्भामध्ये आज जे आपण मीटिंग आयोजित केली आहे इथं, त्या मीटिंगचा मेन मुद्दा आहे किंवा उपवर्गीकरण म्हणजे काय। आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये SC समाजासाठी 13% आता आधीच्या वक्त्यांनी या बाबतीमध्ये बरंचसं सांगितलं की आपल्याला काय केलं पाहिजे। 13% आरक्षण आहे आपल्याला, 13% मध्ये 59 जाती आहे। भाऊ मी एक सांगेल, 59 जाती आहे मला जे आपल्याला माहिती आहे कागदावर, पण 59 जाती आहे कुठल्या कुठल्या आहे। जर कुठे समजा ही आरक्षण देत असताना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व 59 जातीचा विचार करून आरक्षण दिलेलं आहे। कुठे वरणगावमध्ये असेल, भुसावळमध्ये असेल, जळगावमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही असेल, एखाद्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली पुतळ्याची, रस्त्यावर कोण येतो? फक्त एकमेव बौद्ध समाज येतो। आपण संघर्ष करायचा, आपण लढाया लढायचा, आपल्या मुलांवर गुन्हे दाखल करायचे, आपण सर्व करायचं आणि याचं बेनिफिट इतरांना नाही घ्यायचं। आता आपण थोडक्यात बऱ्याच गोष्टीचं पाहतोय उदाहरण, जर वर्गीकरण व्हायचं असेल तर आमदार असेल, खासदार असेल, हे पण वर्गीकरण झालं पाहिजे। मी थोडक्यात म्हणेल किंवा जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी। आज आपण इतकेही मागे राहिलेलो नाही की संघर्ष करू शकत नाही। आज आपण आपला जो समाज आहे तो अनेक वकील झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, अनेक IAS ऑफिसर झाले। एवढंच मी सांगेल की आज सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च पदापर्यंत गवई साहेब ह्या न्यायव्यवस्थेचे जज झाले। आपण कुठे काही गवई साहेब, आपण काही मागे नाही राहिले, आपण खूप पुढे गेलेलो आहे। फक्त आपल्याला काय करायचं, या सर्व समाजाला घेऊन चालायचं ही आपली भूमिका आहे। जर आपल्याला फक्त आपल्यालाच आपली व्यवस्था असेल तर आपण संघर्षासाठी खूप भक्कम आहे। आपला समाज जागृत आहे। आज आपण आर्थिक पाठबळ आपल्या प्रत्येक समाजावर, प्रत्येक माणसाची गाडी आहे, घोडी आहे, बंगला आहे, अनेक लोक चांगले भरभक्कम झालेले आहे, परंतु आपण हे 59 जातीला घेऊन चालण्याचा विचार करतोय। त्यामध्ये आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं किंवा काही लोक आपल्याला कोणाचं नाव घेऊन मोठ्याने करायचं आहे, हे लोक इतके मोठे झाले की आपण त्यांच्या भर सभेमध्ये त्यांचं नाव घ्यायचं आणि मोठं करायचं। हे खूप छोटे, बाबासाहेबांच्या समोर यांची अवकात उभं राहण्याची नाही आहे, हे बोलण्याची तर खूप दूरची गोष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, एकट्या समाजाकरता किंवा या सर्व जाती धर्माचा सर्व समाजाचा विचार करून घटना तयार केलेली आहे। कुठल्या एकट्या समाजाकरता किंवा बाबासाहेबांचे उपकार फक्त आपल्यावरती नाही आहे की फक्त आपल्याला उपकार, आपल्यावर SCचं आरक्षण दिलं म्हणून आपल्यावर उपकार आहे। त्या बाबासाहेबांनी एका घरामध्ये 2 लोक राहतात ना, त्यांचे सुद्धा एकामध्ये जमत नाही। या सर्व अनेक जातींना एका माडीमध्ये ओढवून ठेवणं ही काही साधी गोष्ट नाही मित्रांनो, की आपण ही आपली ताकद दाखवायची वेळ आहे। भुसावळला आपल्याला सर्वात जास्त संख्येने उपस्थित राहून मी त्याची व्यवस्था करीन, त्याची चिंता नको करा। इथून सुरुवात तुम्हाला सर्वांना गाड्या रिक्षा मी सर्वांना सोडायची पण घेऊन पण जातील आणि तुम्हाला घरपोच सोडून पण देतील, त्याची चिंता नको करा। फक्त जास्त माझ्या माय मावली मी सिद्धेश्वरनगरला, आपण इथं मेन मुद्दा हा होता किंवा आपण इथं सर्वांच्या कुठलाही कार्यक्रम असेल तर सर्वात जास्त महिला जर जमत असतील भाऊ, त्या माझ्या माता भगिनी येतात, तर हातावर पोट बांधणारे लोक सर्व रोजच्या जर मजुरीला जातील तर कमवतील तर खातील बिचारे, अशी परिस्थिती आहे। पण तो सामाजिक कामासाठी सर्व अग्रेसर राहणारा वर्ग जर असेल तर सिद्धेश्वरनगर वर्ग आहे त्याच्यामध्ये।
मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि 22 तारखेला जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहा एवढी विनंती करतो। सिद्धेश्वर नगरला सभा पार पडली। सभेमध्ये तुम्ही जनतेला अनुयायींना आवाहन केले, काय सांगा? आज या ठिकाणी आमची कृती समिती आहे। कृती समितीला आम्ही सर्व भुसावळचे या ठिकाणी आहे आणि खास या ठिकाणी मीटिंग घेण्याचं कारण असं आहे, आम्ही कृती समितीच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यामध्ये गाववाईज या ठिकाणी मीटिंग घेतोय आणि लोकांचा कल बघतोय, लोकांचे विचार घेतोय। तर या मोर्चामध्ये किती लोकांचा सहभाग आहे, किती लोक आम्हाला मदत करणार आहे, त्या हिशोबाने या ठिकाणी आज आम्ही घेतला। तर या ठिकाणी आम्हाला एकदम अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। लोकांमध्ये एकदम उत्सुकता आहे, लोक एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मोर्चामध्ये सामील होणार आहे। म्हणून हा जो मोर्चा आहे, वरणगावचे जितकी सामाजिक कार्यकर्ते असतील, वरणगाव असा आहे सामाजिक कामामध्ये या ठिकाणी भुसाल जर सोडला तर या भुसाल सोडून या ठिकाणी वरणगावमध्ये सामाजिक काम चांगले आहेत। या ठिकाणी आमचे 2 नगरसेवक आहेत, अरुणाताई इंगळे आहेत, मिलिंद भाऊ आहेत, असे 2 नगरसेवक या ठिकाणी समाजाने दिलेले आहेत आणि ते एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतायत। त्यांना समाजाच्या ठिकाणी चांगलं भरघोस या ठिकाणी मदत आहे। म्हणून सर्व समाज या ठिकाणी आमच्या जुडलेला आहे। सर्व समाजाने आज जसे उत्सव दाखवला त्याप्रमाणे आम्ही त्यांना जाहीर केलेलं आहे की मोर्चा दिवशी आपल्या घराला कुलूप पाहिजे आणि कुलूप लावून या ठिकाणी मोर्चात सामील व्हायला पाहिजे। आणि या भुसावळ शहराचा मोर्चा हा एक मोठा मोर्चा होणार आहे आणि भविष्यात भूतान ते म्हणतात ना, तसा मोर्चा या ठिकाणी होणार आहे आणि एक मोठ्या संख्येत या ठिकाणी होणार आहे आणि शासनाला एक नोंद घेण्यासारखा मोर्चा या ठिकाणी होणार आहे। कारण या ठिकाणी सर्व तटागटातले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपला पक्ष ठेवून या ठिकाणी एकत्र आलेला आहे आणि एक विचाराने या ठिकाणी काम करतायत। म्हणून हा विचार यशस्वी कसा होईल याचा प्रचार प्रसार माध्यम या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी मिटिंग घेतली। कशाच्या विरोधात मोर्चा काढता हे सांगा, काय आहे नेमकं वर्गीकरणाच्या उद्देश? विरोधात उपवर्गीकरण जो आहे ते बाबासाहेबांनी घटनेत तरतूद केलेली आहे, तो उपवर्गीकरण होऊ नये यासाठी आमचं सर्वांचं या ठिकाणी आणि आम्हाला या ठिकाणी 2 समाज जर सोडले 59 जातीमधून तर बाकींचा या ठिकाणी पाठिंबा आलेला आहे। आम्हाला बाकीच्या लोकांचे पत्र आलेले आहेत। बाकी लोकांनी चमार समाजाने घोषणा केलेली आहे बॉम्बेमध्ये, जर वर्गीकरणाचं या ठिकाणी झालं तर चमार समाज या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारेल असं देखील त्यांनी घोषणा या ठिकाणी। किती तारखेला मोर्चा असणार आहे? कुठून मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे? 22 तारखेला नाटा कॉलेजहून या ठिकाणी मोर्चा निघणार आहे। तो मोर्चा या ठिकाणी 1 वाजता सुरू होणार आहे आणि मोर्चा पायी जाणार आहे आणि प्रांत करायला त्याचं विसर्जन होणार आहे। किती अनुयायी येणार आहेत, काय कसं राहणार? आमच्या मोर्चात कमीत कमी 30,000 लोक या ठिकाणी येणार आहेत असं आमचा समाज बांधवांचा या ठिकाणी म्हणजे गणित आहे आणि लोकांचा देखील लोकसंख्या बघता 25,000च्या वर त्या ठिकाणी लोक येणार आहेत।